ते हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय आणि बोलतोय अर्थातच या चषकाच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या इनिंग्स कडे जिथे मुठवली संघाला बॅटिंग करायची आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सामना 4 षटकांचा राहील। पहिलं षटक पॉवर प्लेचं राहील। दोन्ही संघांनी याची पुनश्च नोंद घ्या। सामना 4 षटकांचा राहणार आहे आणि एकच षटक आपल्याला पॉवर प्लेचं दिलं जाईल। धन्यवाद। मॅच कडे बोलूया। गोलंदाजी मार्क वरती संघाकडून पहिलं वैयक्तिक पहिलं षटक मालसाई संघाचा हुकमी एक्का दिनेश मुटके हातामध्ये चेंडू। पहिला चेंडू सौरभ ठाकूरच्या पहिल्या चेंडूवरती लेट कट पाहायला मिळाला। चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतो। अर्थातच शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच धाव इथे कंप्लीट केली आहे। दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट केल्या। पहिल्या चेंडूवरती आले दुहेरी धाव 2 धावेने संघाचा आणि वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय सौरभ ठाकूर यांना। फायनलचा अंतिम थरार उपस्थित पुण्याच्या सर्व क्रीडा रसिकांचं व्यासपीठावरती अगदी स्थानपन्न झालेले मान्यवर मी सर्वांचं पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। चेंडू डॉट स्वरूपाचा राहिलाय। मुठवली संघाला एक सुवर्ण संधी आहे। जर आपण हा चषकावर आपलं नाव कोरलं तर आदरणीय योगेश शिंदे यांच्याकडून आपल्याला बोकड प्रदान करण्यात येईल। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा धाव फलकावरती डान्सिंग डांगुंडा विकेट खेळण्याचा प्रयत्न। चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर रिसर मध्ये फेकून दिले घोषित परिसरात। 2 धाव संख्या धावफलकावरती ऍड केली जाईल। बघाच्या मॅच मध्ये ऋषिकेश खंडाले आणि किरण तुपकर यांनी मॅच जिंकून दिली होती मुठवली संघाला। त्यांच्यासाठी प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक आदरणीय महेशजी तुपकर यांच्या माध्यमातून देण्यात येईल। एक सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या पुढे सरसवली जाईल 5 अंकावरती। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे। 4 चेंडूंचा खेळ झालाय। फायनलचा अंतिम थरार भैरवनाथ मलसई विरुद्ध आपण पाहतो इथे जय भवानी मुठवली। थोडं थांबवा पंच एक मिनिट। 4 चेंडूंचा खेळ झालाय 5 धावा धाव फलकावरती। यावेळेस मात्र बॅकफुट जाऊन पंच केला इनफिल्डच्या वरून खेळून काढलाय। नक्कीच आपण पाहतोय कुमार चेंडूवरती आले आहे। कौतुक करावं लागेल प्रतीकचं सुद्धा। ज्या प्रकारे आपण पाहतो लॉंगॉन दिशेमध्ये मिड ऑनला जोपर्यंत धावून आला तोपर्यंत 2 बॅटर्सनी इथे दुहेरी धाव कंप्लीट केली। एकंदरीत या षटकामध्ये आपण पाहिलं तर ही तिसरी दुहेरी धाव धावफलकावरती लगावली गेली आहे। 5 चेंडूंचा खेळ संपलाय 7 धावा धावफलकावरती। गणेश शिंदे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये। यावेळेस पत्रावर पाहतो शॉर्ट टर्म पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न। बॉल बॅटचा संपर्क नाहीये। चेंडू अर्थातच शरीरावरती आदळला। लेग बाईटचा इशारा ऑफिशियल पंचांचा इशारा। षटक क्रमांक पहिलं संपलंय। या पहिल्या षटकाच्या खेळाच्या नंतर आपण पाहिलं तर अर्थातच 8 धावा धावफलकावरती आहेत परंतु महत्वाची बाजू मुठवली संघाने विकेट गमावलेली नाहीये। एक षटकाचा खेळ संपलाय 8 धावा धावफलकावरती। आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून मालिकावीर जो ठेवलाय ते आदरणीय भरत राजे साहेब देशमुख यांच्या माध्यमातून एक स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी ठेवण्यात आली आहे। त्याचप्रमाणे हेमंत मालुसरे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 8 धावा धावफलकावरती। विकेट अजूनपर्यंत गमावलेली नाहीये परंतु कौतुक करावं लागेल दिनेश मुटकेचं। कालपासून ज्या प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला मालसई संघाला अंतिम सामन्यामध्ये पोहोचण्याचं खरं योगदान त्याचं राहिलंय। यावेळेस मात्र काय फटका खेळलाय। नो लुक शॉट चेंडू जातोय सीमा पार।
10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच्या बॅट मधून आला, ज्याच्यामध्ये एक उत्तुंग षटकार आपण पाहिला. आडव्या बॅटने खेळायचा होता, टायमिंग प्रॉपर झाले नाही. अलॉंग द कार्पेट चेंडू मिड ऑन मधना डीप मध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. हो, याच वेळेला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आत्महत्या म्हटली जाते. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर्स होता, शॉर्ट टर्म पुलचा पटका चेंडू हवेत आहे. फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅच लॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. लॉंग स्टॉपच्या दिशेने, सीमारेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या लगोलग अगदी फील्ड केला जाईल तोपर्यंत दोन्ही बॅटर्सनी मात्र 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या गेल्या. 3 धावेच्या सहाय्याने तिहेरीच्या मदतीनं धावफलक पुढे सरसवलं जाते, जिथे दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. एक गडी बाद, 20 धावसंख्या धावफलकावरती. स्ट्राईक एंड वरती आहे धनराज. पहिला चेंडू फेस करेल या सामन्याचा. हाफ ट्रॅकर होता, इथे मात्र पॉईंटच्या वरून अर्थातच पाहिलं तर खेळलाय. फटका चांगला आहे. तिथं डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालं. अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत पुन्हा एकदा दुहेरी धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. प्रेझेन्स ऑफ माइंड खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. धनराज शिंदेच्या बॅट मधून आलेली ही दुहेरी धाव 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे वधारली जाते. धावफलकावरती सध्याच्या घडीला 22 आकडा लागलाय. पुढचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक फंबल पाहायला पहिल्याला, त्याच्या अवकाशाच्या बाहेरचा झेल. त्याच दरम्यान पुन्हा एकदा दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे बदलली जाते 24 अंकावरती. षटक क्रमांक दुसरं संपलंय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या त्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 16 धावा खर्च केल्यात गोलंदाज कुमार यानं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 8 धावा खर्च करत दिनेश मुटकने अप्रतिम गोलंदाजी केली होती. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचं फटकेबाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती ऋषिकेश खंडालेकच्या बॅट मधून आलेला हा षटकार आणि त्याच्यानंतर 3 दुहेरी धावा, त्याच्यानंतर एक तिहेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकार आणि 24 धावा धावफलकावरती. ड्रिंक्स ब्रेक दरम्यान डीजे मास्टर कडे बोलूया. शॉर्ट म्युझिक डीजे मास्टर. दीपक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 4थ्या क्रमांकावरती. उजव्या हाताचा हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती. दोन्ही मॅच मध्ये षटकारांनी सुरुवात केली आहे. या मॅच मध्ये त्याचं पुनरावृत्ती पाहायला मिळणार का? गोलंदाज निघालाय राईट अँड मोर द विकेट. ओ त्याच प्रयत्नामध्ये
इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिसन मध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळते दुहेरी धाव अर्थात 2 धावा घोषित एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय 2 धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या पोहोचते 26 लॉस ऑफ 2 विकेट्स प्रथम बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आपल्याला जय भवानी मुठवली असंघ आदरणीय महेशजी तुपकर युवा कार्यकर्ते आपणास विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे त्याचप्रमाणे तुषारजी खांडेकर आपल्याला सुद्धा विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा आपल्या आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे योगेश शिंदे सर आपणास सुद्धा विनंती आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे हे म्हणजे मालुसरे आपणास विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे डॉट चेंडू आलाय 26 धावा धावफलकावरती इथे मात्र आपण पाहतोय थोडासा बॅटची लीडिंग एज घेतली होती यष्ट्यांच्या पाठीमागे नक्कीच चांगला प्रयत्न कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं बिहाइंड विकेट जे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय यष्टी रक्षक म्हणून जे काम पाहत आहे देवा मालुसरे त्याने अप्रतिम झेल एका हातामध्ये चेंडू पकडला होता कॅच ऑफ द खऱ्या अर्थानं डे आणि टुर्नामेंट सुद्धा होऊ शकतंय या त्याच प्रकारचा हा झेल होता परंतु हा झेल मात्र मिळालेला नाहीये याच वेळेस आलेला हा स्वर चेंडू अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे बदलली जाते धावफलकावरती 28 धावा आहेत षटकातील 5वा चेंडू हाफ ट्रॅकच होता इथे सुद्धा पंचांनी दंडात्मक कारवाई केली आहे आणखीन एक वाईट चेंडूचा इशारा एक अवंतर धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 29 या आकड्यावरती 5 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये त्याच्यामध्ये 2 वाईट 2 अतिरिक्त चेंडू फेक केलेत श्रवण षटकातील 2 चेंडू अजून येणं बाकी आहेत खुला टाकण्याचा प्रयत्न नक्कीच पायावरती फेकण्याचा प्रयत्न यारकर पद्धतीचा हा चेंडू होता चांगल्या प्रकारे खेळून काढलाय आपण पाहतोय इथे मात्र बघता बघता 1 धावेचं रूपांतर दुहेरी धावमध्ये केलंय 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे वधारती आहे माझे स्कोरर मित्र मला कुणालजी कळवतील की आतापर्यंत धावसंख्या 31 आकड्यावरती पाहायला मिळते शेवटचा 1 चेंडू येणं बाकी 31 धावा धावफलकावरती लागल्यात किती धावा सेफ असतील कारण मालसाई संघ बॅटिंग साठी मजबूत मानला जातो चेंडू हवेत आहे 9 मॅच लॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला एक तर मिळली आहे दुसरीचा प्रयत्न होतोय कारण बराच काल चेंडू हवेत होता आणि त्याच कारणानं दोन्ही बॅटर्सना संधी मिळाली या 2 धावा घेण्याची 2 धावा अर्जित केल्या गेल्या 2 धावेच्या सह्यानं धावफलक पुढे सरसवलं जाईल ते तब्बल 33 या अंकावरती श्रवणसाठी सुवर्ण संधी आपण जर कॅच पकडली तर मंगेश मालुसरे यांच्याकडून 100 रुपये आहेत कोऑपरेट करा दोन्ही संघानं कारण स्पर्धेचा अंतिम क्षण जवळ आलाय कालपासून अतिशय आनंदाच्या वातावरणात संपन्न होणारी स्पर्धा आपण पाहतोय शेवट गोड व्हावा हीच अपेक्षा असेल संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 33 अंकावरती पाहायला मिळते तिसऱ्या षटक संपलाय पहिल्या षटकामध्ये 8 धावा दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये श्रवण 9 धावा खर्च केल्यात एकंदरीत 18 चेंडूंचा खेळ संपलाय 2 गडी बाद 33 धावा धावफलकावरती 11च्या सरासरीने लगावल्या गेल्यात बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता इथे मात्र अचूक टप्प्याचा चेंडू आदरणीय महेशजी तुपकर सरांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल मी अध्यक्ष मंगेश धमाल यांना विनंती करतोय आपल्या शुभ हातानं त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे
डॉट चेंडू 33 धावा फलकावरती आहेत. मॅच इथून सुद्धा रंगतदार होईल याची शंका नाही. या दोन्ही संघ बलाढ्य आहेत. मुठवली विरुद्ध मालसई. हाफ ट्रॅकर्स बॅक फुटता जाऊन पंच करण्याचा प्रयत्न चेंडू ऑफ आहे. हो चांगला प्रयत्न राहिला होता इथे मात्र मनीष यांचा, परंतु तो प्रयत्न कुठेतरी असफल ठरलाय. त्याच दरम्यान आपण इथं पाहतोय तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि DRS. आता इथे मात्र श्री गणेश जय गणेश स्पोर्ट या युट्यूब चॅनलची मदत घेतली जाईल. हा DRS आहे, पंचांनी घेतलाय. रनआउट आहे का नाही हे कन्फर्म करण्यासाठी. कुणीही गर्दी करू नका, योग्य ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 धावा तर कंप्लीट केल्या होत्या. दुसरा चेंडू होता, पहिला चेंडू डॉट राहिला होता, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतोय. तुषारजी खांडेकर माजी अध्यक्ष शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशन, आपणास सुद्धा विनंती, आपण व्यासपीठावरती आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे योगेश शिंदे ग्रुप ग्रामपंचायत मालसईचे सदस्य, आपणास विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावरती आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. दोन धावा आणि धावचित फलंदाज बाद होईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शिवतेज. संघाची धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 35 धावा धावफलकावरती. आदरणीय नाना देशमुख, आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आयोजन कमिटीच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र फटका चांगला डीप मिड विकेटला सर्व चेंडू वरती आलाय, करणार नाहीये चुकी. आणि इथून आणखीन एक फलंदाज मुठवली संघ इथे बॅटिंग करतोय. अंतिम 3 चेंडूसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल येणार 6व्या क्रमांकावरती पियुष. षटकातील पुढचा चेंडू आयुष गोलंदाजी मार्क वरती. ओ हब ट्रॅकर्स होता, खेळायचा होता, बॉल बॅटचा कनेक्शन राहिलेला नाहीये. याच दरम्यान आणखीन एक विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. लगातारचा बॅक टू बॅक फलंदाज बाद. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. इथे मात्र चेंडू निर्धाव राहिलाय. अंतिम षटकामध्ये आयुषने मात्र नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी आयुषची पाहायला मिळते. 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच 33 धावा होत्या, परंतु तिथून मात्र चांगल्या प्रकारचं कमबॅक राहिलंय. फक्त 2च धावा खर्च करत असताना पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. शैलेश कदम, आपणास पुन्हा विनंती करतोय, ग्रुप ग्रामपंचायत धामणसई गावचे ग्रामपंचायतीचे सदस्य शैलेशजी कदम, आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. इथे मात्र वाईट चेंडू आलाय. एक अतिरिक्त धाव प्राप्त होईल. 1 धावेच्या साह्याने संघाची धाव संख्या पोहोचते 36 आकड्यावरती. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा फलकावरती लागल्यात.
शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी आहे. काय जबरदस्त आपण इथे मात्र गोलंदाजी पाहिली आहे. हिचे कौतुक करावं लागेल. एक अतिरिक्त वाईड आणि त्याच्यानंतर 2च धावा त्याने खर्च केल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी आहे या इनिंगचा. 36 धावा धावफलकावरती अंतिम चेंडूचा सामना करेल बॅटर धनराज. बागफुटला जाऊन क्रीजचा पुरेपूर वापर. काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये आहे. या चेंडूवरती चेंडू जात आहे वन बाउन्स सीमारेषे पार चौकार. तर या स्पर्धेला स्पोर्ट्स शूज ज्याने दिले ते कल्पेशजी खेरेटकर. आपल्याला विनंती, आपण यायचं आहे आयोजन कमिटीच्या वतीनं. आपण सुद्धा आपला यथोचित मान सन्मान आपण स्वीकारायचा. चेंडू द्यायचा आतमध्ये. चला लवकर क्षेत्ररक्षण. मुठवली मुठवली चला. मुठवली संघ चला. शैलेश कदम, आपण या कृपया माझा आवाज पर्यंत पोहोचत असेल तर आम्हाला सहकार्य करा. कल्पेशजी खेरेटकर आपला सुद्धा सन्मान होईल. आपण सुद्धा यायचं आहे. स्पोर्ट्स शूज ज्याच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेत. तर आपण पाहतो या अंतिम सामन्याकडे, जिथे 24 चेंडूंचा खेळ संपला आणि पूर्वार्धाचा खेळ आपण ऐकला. शैलेशजी कदम यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं होतोय. पहिला आपण पाहिलं तर इनिंगचा खेळ संपला या अंतिम सामन्यामध्ये. आणि फक्त आपण पाहिलं तर उत्तरार्धमध्ये, जिथे मालसाई संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. ऐकूया पुन्हा एकदा एक गोड आवाज. हिंदी कॉमेंटेटर आपण पाहतो इथे यासिम सर मर्चंट आम्हाला जोडले गेलेत. मी बोलतोय यासिम सर यांच्याकडे. पुनश्च धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद भाई. थँक्यू. या संपूर्ण स्पर्धेला ज्याने पाण्याची उपलब्धता केली अर्थातच निखिलजी सानप आणि मोरेश्वर भालेकर. आपण कुठे असाल तर मोरेश्वर भालेकर आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठाजवळ भेट द्या. आपला सुद्धा शिवप सन्मान या ठिकाणी होईल. सन्माननीय संतोष जी मालुसरे यांच्यातर्फे प्रत्येक षटकारास 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. त्याचप्रमाणे सन्माननीय शुभम मोहिते यांच्यातर्फे प्रत्येक षटकारांच्या हॅट्रिक साठी 1001 रुपयांचं पारितोषिक असेल. त्याचप्रमाणे आदरणीय संतोषजी खेरेटकर साहेब यांच्या माध्यमातून या आयोजन कमिटीसाठी 2100 रुपयाचं रोख पारितोषिक आहे, वर्गणी आहे. मी विनंती करतोय, आपण जर कुठे असाल तर व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. त्याचप्रमाणे अविनाश शिल्के, आपलाच विनंती, आपण सुद्धा यायचं आहे. या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1100 रुपयाचं भरघोस असं योगदान आपण सुद्धा दिलात. आपला सुद्धा सहर्ष स्वागत सर. यस, चलिए दोस्तों, आपण पाहतोय व्यासपीठाच्या जवळ अविनाश शेळके यांचा सन्मान केला जातोय.
सन्माननीय गणेशजी बावकर आणि त्याचप्रमाणे सन्माननीय अध्यक्ष मंगेशजी ढमाळ, कल्पेश खेरडकर यांना सुद्धा विनंती आहे की आपण आमचा सन्मान स्वीकारावा. कल्पेश खेरडकर. यस दोस्तों, अब चलते हैं मैदान पर जहां पे 41 रनों की जरूरत, 4 ओवर का मुकाबला, 10.25 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. ऐसा प्रतीत हो रहा है कि बहुत ही आसानी के साथ ये रन बन सकते हैं, क्योंकि बल्लेबाजों के लिए नंदनवन, बल्लेबाजों के लिए पैराडाइज ये विकेट अक्सर हमने देखी. इसके पहले सेमीफाइनल मैच देखा, वहां पे 68 रन और उसी के साथ क्वार्टर फाइनल में भी 68 रन. हालांकि वो 5 ओवर का मैच जरूर था, मगर फिर भी रनों की संख्या का औसत देखिए, तकरीबन 14 रन का औसत से बल्लेबाजी करते हुए अक्सर नजर आए. मगर यहाँ पे मुठौली टीम ने थोड़ी सी निराशा की है. 10 का औसत यहाँ पे. पहला ओवर लेके आए हैं ऋषिकेश. अब गेंदबाजों को नपीतुली गेंदबाजी करनी होगी, कसावट भरी गेंदबाजी करनी होगी. अगर यहां से आप थोड़ी सी भी गलती करते हैं ना, तो फिर वो खतरे से खाली नहीं है. देखिए, मैं उसी की बात कर रहा था. जस्ट शॉट, ये गेंद बैकफुट पर जाकर उसे बहुत ही खूबसूरती के साथ हवा के रास्ते से खेला है. डीप मिड विकेट, सीमा रेखा के बाहर. 6. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. त्याचप्रमाणे शरद कदम यांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ज्या व्यक्तीकडून या असोसिएशनला खूप सारी मदत पाहायला मिळते आहे, जे आपण बॅनर पाहतोय, मग ते असोसिएशनचे कुठलेही बॅनर ये देखिए, फिर से एक बार थोड़ी सी शॉट ऑफ लेन गेंद थी, बहुत ही खूबसूरती के साथ उसे हुक किया था. लॉन्ग लेग, सीमा रेखा के बाहर गेंद. 4 रन के लिए 2 चौके और 1 छक्का पहले ओवर में आ चुका है. ये देखिए, सेंसिबल बैटिंग, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, क्योंकि अच्छी गेंद थी, सम्मानपूर्वक और रक्षात्मक तरीके से खेला सनी गावस्कर. देखिए, मेरे बाजू में यहाँ पे मेरी जानिब बैठे हुए हैं, एक्सपीरियंस है, उन्होंने सुनील गावस्कर की बल्लेबाजी देखी होगी, बैटिंग देखी होगी ना आपने, सुनील गावस्कर. यस, तो सनी गावस्कर उन्हें कहते हैं. तो वो हमेशा कहते थे कि अच्छी गेंदों का सम्मान करें और खराब गेंदों का समाचार लें. यहाँ पे अच्छी गेंद थी, सम्मान किया, और पहले ओवर की समाप्ति. यस, पहले ओवर की समाप्ति के बाद 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. दिनेश के बल्ले से 1 चौका और मनीष के बल्ले से 1 चौका और 1 छक्का. मनीष ने 3 गेंदों का सामना किया है और 10 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि दिनेश ने भी 3 गेंदों का सामना किया है और 7 रन बनाकर खेल रहे हैं. मिला जुला 7. दोनों भी बल्लेबाजों ने रन बनाए हैं. दोनों भी बल्लेबाजों की आंखें जम चुकी है. यहाँ पे विकेट लेना बहुत जरूरी है. बल्लेबाजों को अगर रोकना है तो सबसे अच्छा कान मंत्र वही मैं दे दूंगा, वो है आपको विकेट लेना है. विकेट के लिए अगर जाओगे तो ही इस मैच को जीत पाओगे, क्योंकि बड़े स्ट्रोक से वंचित अगर बल्लेबाजों को रखोगे तो कितनी देर तक रख पाओगे. 1 गेंद 2 गेंद, मगर उसके बाद अगर एक भी बड़ा स्ट्रोक आया हर ओवर में तो ये मैच आपके हाथों से बहुत दूर चला जाएगा, और इसी वजह से विकेट लेना बेहद जरूरी है. फुल टॉस नहीं कर सकते, और ये क्या कैच हो सकता है. ओहो, ले लिया, कैच ले लिया है. अनबिलीवेबल, बहुत ही बढ़िया, कमाल का दृश्य था. फर्स्ट विकेट डाउन.
में एक यानी 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, मगर मैं जिसकी बात कर रहा था अर्थात विकेट की बात कर रहा था वो विकेट यहाँ पे चटकाया है। जी हाँ, मगर इस मरतबा देखिए बल्लेबाज चौकर ने है बहुत ही खूबसूरती के साथ उस गेंद को कट किया है और थर्ड मैन की दिशा में रन आउट होने का मौका, वो मौका गवा दिया। ओहो, मौका था, बहुत बड़ा मौका। देखिए हर मौके को आपको भुनाना होगा, कैश करना होगा, वरना बहुत मुश्किल होगी इस मैच को जीतने के लिए। ग्रैंड फिनाले यहाँ पे जारी है। शिव छत्रपति पंचक्रोशी क्रिकेट एसोसिएशन का ये बहुत ही खासम खास ये प्रतियोगिता, ये टूर्नामेंट मानाता चषक 2026 ग्रैंड फिनाले यहाँ पे जारी है। अंतिम मुकाबला जारी है। इस मैच को जीतना चाहेंगे दोनों भी टीमों में से पुरजोर यहाँ पे कोशिश, पूरी ताकत यहाँ पे लगा रहे हैं कि ये मैच हम ही जीतेंगे, क्योंकि जो मैच विनर होगा वो फाइनल विनर होगा। उन्हें दो ट्रॉफीज यहाँ पे चमचमाती हुई ट्रॉफीज मिलेगी, दो ट्रॉफी के हकदार होंगे। वो ट्रॉफी उठाने का मौका, उस ट्रॉफी के साथ फोटो निकालने का सुकून और जो एक समाधान है वो कुछ अलग ही होता है। जी हाँ, हवा में गेंद कैच हो सकता है, कौन लेगा? ओहो, किसी भी खिलाड़ी का कॉल नहीं था। ओहो, 3 खिलाड़ी उस एक गेंद के नीचे, मगर उसे जज नहीं कर पाए। किसी भी खिलाड़ी का कॉल नहीं था, कॉल करना होगा। आप जब मैदान में उतरते हो तो एक दूसरे से बात करे या ना करे, मैंने अक्सर कहा कि 3 लफ्ज आपको बोलने ही है, यस, नो और वेट। देखिए यहाँ पे कॉल नहीं था, इसी वजह से फिर से एक बार जीवन दान, इसके पहले रनआउट का जीवन दान। ये गलतियां बिल्कुल नहीं कर सकते, कतई नहीं कर सकते, क्योंकि आपको बचाने हैं मात्र 41। पहले ओवर में ही 17 रन आए, मगर दूसरे ओवर में आपने 2 चांसेस गवा दिए हैं। अब गेंदबाज करे तो क्या करे? शिवतेज पुरजोर कोशिश कर रहे हैं, बहुत ही बढ़िया गेंदबाजी शिवतेज। इस ओवर में देखिए एक वाइड गेंद जरूर है, एक विकेट भी चटकाया। जी हाँ, फिर से एक बार गेंद हवा में है, बहुत ऊंची गई है, मगर फिर से एक बार कॉल की कमी। 3 खिलाड़ी उस एक गेंद के नीचे, फिर से एक बार नजर आए। बार बार लगातार यहाँ पे गलतियां। मैंने अक्सर कहा है कि इंसान गलतियों का पुतला है। गलती करो, गलतियां करो, मगर एक गलती दोबारा मत करो, बार बार मत करो, क्योंकि हर गलती का खामियाजा आपको भुगतना ही पड़ेगा। फिर से एक बार 2 रन बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए हैं। रनों की संख्या हो चुकी है 23 रन, 23 रन ऑन अ स्कोर कार्ड। शिवतेज पुरजोर कोशिश कर रहा है, बहुत ही बढ़िया गेंदबाजी शिवतेज ने की है, बल्लेबाजों को हवा में खेलने पर मजबूर किया है। गेंद और बल्ले की जो मुलाकात होनी चाहिए, मिडल ऑफ द बैट होनी चाहिए, वो गेंद नहीं हो रही है। थोड़े से परेशान होंगे बल्लेबाज। जी हाँ, मगर इस मर्तबा देखिए मनोवैज्ञानिक दबाव वो भी झेल रहे हैं। आउटसाइड दी ऑफ स्टंप ये गेंद थी, अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में 1 रन अतिरिक्त यहाँ पे मिलेगा। 24 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए कुल 4 ओवर के इस मैच में 41 रनों की जरूरत। मुठौली और मालसई इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष, अंतिम मैच। ओहो, ये फुल टॉस गेंद थी विकेट कीपर की। मैं यहाँ पे सराहना करना चाहूंगा, काबिले तारीफी विकेट कीपिंग, क्योंकि तेज तर्रार ये गेंद थी, हाथ से फील्ड करने का मौका और वक्त नहीं था। उन्होंने अपने कदमों से उस गेंद की स्पीड को रोका है और इसी वजह से मात्र 1 ही रन यहाँ पे मिला है, वरना 4 मिल सकते थे। वेरी वेल डन। इस बीच इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब यहाँ से 16 रनों की और जरूरत। ये दूसरा ओवर प्रगति पर, इसके बाद 2 ओवर और आने हैं। धीरे धीरे सूरज भी गुरूब होता हुआ हमसे अलविदा कहता हुआ देखिए पहाड़ से नीचे जा चुका है। अब यहाँ पे पूरी तरीके से छाव नजर आ रही है। थोड़ी देर में अंधेरा भी हो सकता है। ओहो, फुल टॉस, फुल टोल वसूल किया है सीधे बल्ले से, तीर की तरह सीधा ये छक्का। थँक यू डीजे। मालसाई संघ जर विजयी झाला तर हेमंत मालुसरे, बलिराम धनावडे, निलेश मालुसरे, नरेश तिलंगे, ज्ञानदेव मालुसरे आणि अनिल आयरे यांच्या माध्यमातून मालसाई संघाला बोकड प्रदान होईल, याची नोंद घ्यायची आहे।
अंतिम गेंद के ऊपर आया है छक्का। पहले ओवर में 17 रन आए थे, इस ओवर में कितने रन आए हैं? 14 रन आए हैं। कुल मिला के 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 10 रनों की जरूरत। आसानी के साथ 10 रन बन सकते हैं, ये पहले हम अंदाजा लगा लेते हैं। मगर दोस्तों, क्रिकेट बहुत ही अनोखा खेल है। कभी भी जादू हो सकता है, कभी भी चमत्कार हो सकता है, कभी भी मैच पलट सकता है। वार पर पलटवार करना होगा, नहले पर दहला देना होगा। नहीं 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 नहीं, इस तरह की गेंदबाजी अगर करेंगे तो ये रात भर इसी तरह से शॉट खेलेंगे। 6 काफी शानदार बल्लेबाजी की है, काफी प्रभावित किया है और इसी वजह से उनकी टीम अंतिम मैच में भी बहुत ही अच्छी बल्लेबाजी। दिनेश ने बहुत ही बढ़िया शुरुआत करके दी, 7 रन अपने टीम के लिए जोड़े। मगर मनीष अभी भी कमाल की बल्लेबाजी करते हुए, जी हाँ, इस बीच चरण के बल्ले से एक छक्का में देखने को मिला। मगर इस मर्तबा बिंदी गेंद, स्लोवर वन गेंद थी, बल्लेबाज पढ़ नहीं पाए थे। मगर अब उनके ऊपर प्रेशर नहीं है, वो जानते हैं कि आसानी के साथ हम ये रन बना सकते हैं, क्योंकि मात्र 3 रनों की जरूरत। जी हाँ, ढीले हाथों के साथ खेला है बैकवर्ड स्क्वायर की दिशा में। वहां पे कोई फील्डर तो मौजूद नहीं है। शॉट फाइनल के फील्डर उस गेंद तक पहुंचे और तब तक 1 रन चहलकदमी के साथ, आराम के साथ ले लिया है। जिस तरह से गार्डन में घूमते हैं उस तरह से दौड़कर ये रन लेते हुए रनों को पहुंचा दिया है 38 पर। और अब यहां से 3 रन चाहिए। जी हाँ, ये आया है बड़ा शॉट, मगर नहीं, वहां पे फील्डर। जी हाँ, अभी भी आपको रुकना पड़ेगा, थोड़ा सा वक्त यहां पे गुजारना पड़ेगा, क्योंकि अभी भी हमने हार नहीं मानी है। हमें नहीं सोचना है।
इसी सोच के साथ धनराज गेंदबाजी के मार्ग पर पहली गेंद बल्लेबाज को समझने के पहले ही विकेट कीपर के दस्तानों में। कमाल की गेंद थी। जी हां, यहां पे फंसाया है धनराज ने। आहा, ये देखिए अनबिलीवेबल, भरोसा नहीं हो रहा है कि इस तरह के कैच आप कैसे ड्रॉप कर सकते हो। ये बहुत ही आसान कैच, ये इतना बड़ा टूर्नामेंट आप खेल रहे हो, फाइनल का मुकाबला, फाइनल तक पहुंचे हो मेहनत करके, और इतने क्रूशियल मोमेंट पर ये जीवन दान भी मिला, एक रन भी यहां पे मिला। धनराज पुरजोर कोशिश कर रहे हैं आपको जितवाने के लिए, मगर आपको भी योगदान देना होगा, ऐसा तो बिल्कुल नहीं चलेगा। 39 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब जीतने के लिए 2 रनों की जरूरत। जी हां, डांसिंग डाउन द विकेट, और ये देखिए अगली ही गेंद पर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, विकेट कीपर के हाथों में कैच, और जी हां, अब दिनेश, मनीष और प्रतीक आउट होने के बाद चरण का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज आए हैं कुमार। जी हां, जीतने के लिए 2 रन चाहिए, 2 रनों की जरूरत। 39 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, आपको 41 बनाने हैं। 3 गेंदे, अंतिम 3 गेंदे आना बाकी, 3 गेंदों में 2 रन। देखिए मैंने क्या कहा था दोस्तों, जादू हो सकता है, चमत्कार हो सकता है। इस खेल को समझो, इस खेल को मैंने देखा है, ये खेल है गिरगिट की तरह रंग बदलने वाला। गिरगिट अर्थात सरड़ा जिसे कहा जाता है, ये रंग बदलता है। ये लीजिए, रंग बदला है। मैंने क्या कहा था, इस खेल को हल्के में लेना आपको महंगा साबित हो सकता है, मगर यहाँ पे सलाम है इस गेंदबाज को। धनराज ने बिल्कुल आस नहीं छोड़ी है। धनराज ने यह दिखा दिया है कि मैं अंतिम क्षणों तक हार नहीं मानूंगा, मैं यहां से मैच जितवा सकता हूं। वेरी वेल डन धनराज, आपकी सोच को, आपके आत्मविश्वास को सलाम है। जड़ में डाल दिया था और वहां पे ही लुढ़कती हुई ये गेंद, दोनों भी बल्लेबाजों ने फौरन चतुराई के साथ बिजली की रफ्तार से 1 रन चुरा लिया। अब 40 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, जीतने के लिए 1 रन की जरूरत। एक गेंद और जीतने के लिए 1 रन। बॉलिंग करने वाली टीम ने 5 विकेट खोए हैं और बैटिंग करने वाली टीम ने 3 विकेट खोए हैं। तो आप समझ सकते हैं दोस्तों, तो यहां पे अब मात्र फॉर्मेलिटीज बची है। ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम ने तकरीबन जीता है, क्योंकि 40 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब मेरे ख्याल से बल्लेबाज यहां पे क्या करेंगे, अब देखना पड़ेगा। जी हां, अगर यहां पे आउट भी होते हैं तब भी मेरे ख्याल से उन्हें कोई फर्क पड़ने वाला नहीं है, मगर मानना पड़ेगा धनराज को। धनराज याद रहेगा आपका ये स्पेल। ये देखिए फिर से एक बार बिन्नी गेंद, ओ हार्ड लक, हार्ड लक, हार्ड लक, हार्ड लक एंड बेटर लक नेक्स्ट टाइम धनराज और टीम, हार्ड लक। और इस मैच को जीत लिया है मालसई टीम ने।